नमस्कार. मैत्री ग्रुपच्या ट्रॅव्हलियत या सेगमेंटमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आजचा विषय तो म्हणजे कैलाश मानसरोवर यात्रा. कैलास पर्वत म्हटला की आपल्या डोळ्यासमोर पहिलं येतं ते म्हणजे शिव पार्वतीचं निवासस्थान. कैलास पर्वत हा मुख्यतः भूतलावर 5 जागी सांगण्यात आलेला आहे. एक, कैलाश मानसरोवर तिबेट चायना या ठिकाणी. उर्वरित 4 कैलास पर्वत जे आहेत हे भारतात आहेत. उत्तराखंड राज्यात असलेला आदि कैलाश, हिमाचल प्रदेशमध्ये असलेले मणिमहेश कैलाश, किन्नौर कैलाश आणि श्रीखंड कैलास. आज आपण ज्या विषयावर समजून घेणार आहोत ते म्हणजे कैलाश मानसरोवर तिब्बत. कैलाश मानसरोवरची परिक्रमा यात्रा ही मुख्यतः 2 मार्गे केली जाते. एक भारत सरकारच्या माध्यमातून आणि दुसरं ते म्हणजे नेपाळ मार्गे. भारत सरकारचा जो मार्ग आहे तोही 2 मार्गे आहे. उत्तराखंड राज्यातनं धारचुला लिपुलेख करत आपण पुढे कैलाश पर्वतापर्यंत जाऊ शकतो. आणि दुसरा मार्ग तो म्हणजे सिक्कीम राज्यामधनं पुढे आपण नथुला पास मार्ग करून तिब्बतमध्ये एंटर होत असतो. आणि जो प्रायव्हेट रूट आहे यातनंही नेपाळ मार्गे आपल्याला हेलिकॉप्टर व ओव्हरलँड अशा पद्धतीने जाता येईल. मी अनुभवलेला सर्वात पहिला कैलास 2009 साली कैलास मानसरोवर या यात्रेला जायचं ठरलं. कसं असेल, काय असेल, कशा पद्धतीने त्या ठिकाणी मला वातावरणाबरोबर राहावं लागणार आहे. ट्रेकिंगचं बॅकग्राऊंड थोडं होतं पण पूर्वतयारी महत्वाची होती. त्यावेळेसचा कैलाश हा खरंच वेगळा होता कारण की प्रवासाची साधनं तेवढी नव्हती. ऑफ रोडचा प्रवास करत कैलासाच्या पायथ्यापर्यंत पोहोचणं आणि मग नंतर परिक्रमेला सामोरं जात परिक्रमा पूर्ण करणं काहीतरी वेगळंच. तयारी सुरू झाली होती आणि कैलासाला जाण्याची ओढ लागली. अनुभव म्हणून सांगण्यासारखी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ना का पहिल्यांदा घडलेलं दर्शन खरंच खूप वेगळं होतं. कैलास दृष्टिक्षेपात आला किंवा बघायला मिळाला. पहिला पाहिलेला कैलास माझ्यात आणि कैलासात 60 किलोमीटरचं अंतर होतं. समोरच्या पर्वतरांगांवर दिसणारा तो पांढरा शुभ्र डोंगर, बाकीची पूर्ण पर्वतरांग जी होती ती रखरखीत होती. त्याच्याकडे पाहून नजर स्थिर झाली होती. मनात बरेच प्रश्न आले होते. लहानपणी आजीला विचारायचो देव कुठे राहतात. ती प्रत्येक वेळेस सांगायची कैलासावर. कैलास काळा का गोरा हे तिने कधी पाहिलं नव्हतं. ती भावना खरंच वेगळी होती का मी त्या कैलासाच्या समोर उभा होतो. 60 किलोमीटरचं अंतर होतं पण या अंतरात एक वेगळी जवळीक निर्माण व्हायला लागली. जाण्या अगोदर मी ट्रेकर आहे, मी हा ट्रेक करून येईल अशी इच्छा होती. पण इकडे साक्षात्कार झाला का शक्ती काय आहे. कैलासाकडे बघत होतो, साष्टांग घातला, उठलो. डोळ्यातनं अश्रू गळत होते. डाव्या हाताला दिसणारा तो अथांग मानस सरोवर. आता त्या मानस सरोवराची परिक्रमा करण्याचा योग होता. परिक्रमा करताना मी खरंच मला भाग्यवान समजेन का मला 60 किलोमीटर दूर असलेल्या त्या कैलासाचं प्रतिबिंब मानसरोवरात बघता आलं. कैलास पर्वताची परिक्रमा म्हणजे जिवंतपणे स्वर्ग सुखाचा आनंद. या 39 किलोमीटरच्या परिक्रमेमध्ये कैलास पर्वताचं दिसणारं प्रत्येक रूप हे खूप वेगळं आहे. 4ही दिशेने दिसणारा कैलास आणि त्याच्यावरती उमटलेले ते भाव आपल्यासाठी आध्यात्मिक अनुभव देत असतो. यमद्वारावरनं पहिल्यांदा ही परिक्रमा सुरू झाली. यमद्वारापर्यंत मी पोहोचलोच हेच माझं भाग्य होतं.
वाचनामध्ये बऱ्याच अशा गोष्टी आल्या होत्या काही यमद्वारापर्यंत पांडव देखील पोहोचले होते शिवांच्या शोधात। युधिष्ठिराबरोबर असलेला तो कुत्रा या ठिकाणापर्यंत पोहोचला होता। ही गोष्ट पहिल्यांदा त्या यमद्वाराला पोहोचल्यावर माझ्या लक्षात आली। आता याच्या पुढचा प्रवास हा वेगळाच अनुभव असणार होता। 2009 साल, मी अवघा 27 वर्षाचा, वेगळी ऊर्जा होती। ट्रेक करून ही यात्रा पूर्ण करण्याचं ध्येय मी केलं आणि ते मला अनुभवताही आलं। यमाच्या द्वारावरनं दिसणारं ते दक्षिणमुख, कैलास पर्वताचं दक्षिणमुख, त्याच्यावर दिसणारं तो ओम ही आकृती, त्याचबरोबर तिकडे दिसणारी ती म्हणजे शिवाची जटा व तो त्रिनेत्रम। खूप वेगळा असा अनुभव इकडे मी घेतला। आजचा दिवस 13 किलोमीटरचा होता। या 13 किलोमीटरच्या ट्रेकमध्ये चालत असताना मधला असा एक पॅच आला ज्या ठिकाणी मला स्मशान शांततेचा अनुभव आला। डेड व्हॅली काय असते त्याचं एक उत्तम उदाहरण इकडे मिळालं। अनुभव असा होता का मी चालत होतो, एकटाच होतो, शांतपणे चालत तो निसर्ग अनुभव होतो। किर्र शांतता होती, पण मला प्रत्येक वेळेस असं जाणवत होतं का माझ्या बरोबर कोणीतरी चालतंय। ती शक्ती काय आहे त्याचा अनुभव इकडे मिळत होता। थोडा पुढे गेल्यावरती वेस्ट फेसला थांबलो। वेस्ट फेस बघताना शिवाची पद्मासनाकृती मूर्ती ही डोळ्यासमोर उभी राहिली। शिवाने जर पद्मासन घातलं असेल, ती मूर्ती डोळ्यासमोर असेल, तर त्याचा उजवा हात त्या गुडघ्यावरती आशीर्वाद रूपी मला तिकडे बघायला मिळाला। त्याचबरोबर शिवाच्या मंदिरात असणारं कासवाचं रूप हे देखील इकडे अनुभवायला मिळालं। हळूहळू पुढे आजच्या मुक्कामाकडे मी जात होतो। देराफुकचा तो पाडाव हा 16,500 फुटांवरती पहिला असणार होता। 2009 साली इकडे मी टेंटमध्ये राहिलो, पण आज 2025 साली खूप बदल इकडे मी अनुभवलेले। टेंटमध्ये राहण्याचा तो प्रवास आज तिकडे गेस्ट हाऊसने त्याची जागा घेतलेली। देराफुक या ठिकाणावरनं पाहिलेला नॉर्थ फेस तो म्हणजे शेषनागाचं रूप, शेषनागाचा फणा हा इकडे आपल्याला बघायला मिळतो। आपण शिवस्तुती ज्यावेळेस वाचतो त्यात उल्लेख आहे त्याचा, कैलास राणा शिवचंद्र मोळी, फणींद्र माथा मुकुटी झळाय। तो जो शेषनागाचा फणा आहे ना, तो तिकडे अक्षरशः आपल्या डोळ्यासमोर दिसतो, आपण तो पाहतो। हे रूप खरंच खूप वेगळं आहे। एक रात्रीचा पाडाव तिकडे झाला। या टेंटमध्ये झोपतानाचा देखील एक अनुभव मी इकडे नमूद करू इच्छितो। रात्री त्या जमिनीवर जेव्हा झोपलो होतो त्यावेळेस घेतलेला तो अनुभव तो म्हणजे मोठा असा नॉर्थ फेस ऑफ कैलाश, आणि त्या जमिनीत ज्यावेळेस मी झोपलो तर बाबाच्या कुशीत झोपण्याची मजा काय असते ती तिकडे मला अनुभवायला मिळाली। दिवस सरला, दुसरा दिवस परिक्रमेचा हा डिफिकल्ट डे आहे। 16,500 फुटांवरनं आज 18,300 फूट डोलमा पास पर्यंतचा प्रवास करत चालत डोलमा पास पर्यंत पोहोचतो। चालताना नक्कीच प्रत्येक 10 पावलावर थांबावं लागतंय। आजही तो प्रवास तसाच आहे, पण इकडे घोड्याची मदत जर घेतली तर सामान्य माणूस देखील या यात्रेमध्ये हा प्रवास आरामात पूर्ण करू शकत असतो। देहराफुक ते डोलमा पास हे 5 किलोमीटरचं अंतर कव्हर करून ज्यावेळेस आपण त्या उंच शिखरावर पोहोचतो ना, त्याचा आनंद खूप वेगळा असतो। समुद्र सपाटीपासून 18,300 फुटांवरती आपण असतो। तिकडनं दिसणारा तो निसर्ग, उंच ती शिखर आणि ती शांतता आपल्याबरोबर वेगळ्या अनुभवता येणारी गोष्ट आहे। ज्यावेळेस मी त्या उतारावरती आलो आणि खाली मला सर्व पहिलं दर्शन झालं ते म्हणजे गौरीकुंडाचं।
गौरीकुंड, निळशार हिरवं असं ते पाणी आपल्याला बघायला मिळतं. 18,300 फुटांवरनं खाली दिसणारा तो गौरीकुंड बघत मी आता तो उतार उतरत खाली जाणार आहे. 9 किलोमीटरचा हा उतार उतरून खाली पोहोचलो. त्या हॉर्स पॉईंटवरती आल्यावरती तिकडनं पुढचा प्रवास आजचा जो होता तो म्हणजे जुतुलफुक. जुतुलफुकला जाताना उजव्या हातावरती ईस्ट फेस ऑफ कैलास जो आहे तो मला बघायला मिळाला. श्रीयंत्राचं रूप काय असेल तर त्या ईस्ट फेस ऑफ कैलासने मला तिकडे जाणून दिलं. जुतुलफुकच्या एक रात्रीचा पाडाव करून अवघा शेवटचा 4 किलोमीटरचा ट्रेक संपवला आणि जोंगजेरफू या ठिकाणी कैलास पर्वताची परिक्रमा संपली. पूर्वीच्या काळी कैलास मानसरोवर यात्रा हा प्रवास खरंच खूप अवघड होता. लोक घरातून पान ठेवूनच निघत असे. 2009 साली देखील हा प्रवास तसा वेगळाच अनुभव असायचा. ऑफ रोडने प्रवास करत कैलासाच्या पायथ्यापर्यंत पोहोचणं म्हणजे खूप धकाधकीचा प्रवास. लँड क्रुझरच्या कॉन्वेमधनं प्रवास होत असे. पहिल्या गाडीला होका यंत्र लावलेलं असायचं आणि त्यावरनं दिशा ठरवून पुढचा प्रवास करत करत पुढे जायचं. सूर्योदयाला प्रवास सुरू करायचा. सूर्यास्ताला ज्या ठिकाणी अंधार पडेल तिकडे थांबायचं. टेंट लावले जायचे. शेर्पा टीमकडनं खिचडी मिळाली म्हणजे भाग्य, अशा प्रकारचं हे जेवण होत असे. पण आज हा प्रवास पूर्णतः बदललाय. ऑफ रोडच्या जागी ब्लॅकटॉप रोड आलेले आहेत. पोटातलं पाणी हलणार नाही एवढ्या सुंदर प्रवासाची सोय झालेली आहे. कॉन्वेच्या त्या लँड क्रुझरची जागा आज मोठ्या सुसज्ज अशा बसेसने घेतलेली आहे. पायथ्यापर्यंत तर माणूस आज खूप आरामात पोहोचू शकतोय. मला आठवतंय 2009 साली 80% शरीराची एनर्जी संपवून आम्ही दार्चन ह्या गावी कैलासाच्या पायथ्याला पोहोचलो होतो आणि 20% त्या एनर्जीच्या जीवावर परिक्रमा केली होती. आज ते पूर्णतः उलट झालं. 20% एनर्जी संपवून आपण पायथ्यापर्यंत आरामात पोहोचू शकतो आहोत आणि 80% एनर्जीच्या माध्यमातनं आपल्याला कैलास पर्वताची परिक्रमा जी आहे ती अनुभवता येते. कैलास पायथ्यापर्यंत पोहोचून कोणत्याही प्रकारचा ट्रेक न करता देखील आज बसच्या माध्यमातनं आपण कैलास पर्वताचं दर्शन घेऊ शकतो. मानसरोवरच्या तीरावर पोहोचू शकतो. मानसरोवरला स्नान करू शकतो. मानस सरोवराची परिक्रमा जी आहे ती देखील बसच्या माध्यमातून पूर्ण करू शकतो. राक्षसताल बघता येतं आणि कैलासाच्या पायथ्याला राहून आपल्याला साऊथ फेस ऑफ कैलास देखील खूप आरामात बघता येतोय. अशा प्रकारे हे घडणारे बदल इकडे आपल्याला अनुभवता येत आहे. भोलेनाथाच्या कृपेने 2009 ते आजपर्यंत 22 वेळेस कैलासची यात्रा मला करता आली. मैत्री ग्रुपच्या माध्यमातनं आज तागायत हजारो पर्यटकांना आम्हाला कैलासचं दर्शन हे घडवता आलेलं आहे. हेच आमचं भाग्य.